हॅलो. हां पद्माकर साहेब, मी गोवर्धन बोलतोय. हां गोवर्धन बोला. ताई मला सांगत होती की आज मुक्ता आणि सागर परत येतात म्हणून. हो हो आम्हालाही आजच कळलं. नाही, ताईच्या बोलण्यावर मला असं वाटतं की काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे सागर तुमच्याशी काय बोलला का? ॲक्च्युली नाही, म्हणजे एकंदर पिक्चर असं दिसलं की दोघेही खूप आनंदात आहेत. नाही, काय झालं, मुक्ता जेव्हा जेव्हा ताईशी बोलते ना त्यावेळेला उगाचच ताईला भीती वाटते की काही प्रॉब्लेम आहे म्हणून. अर्थात मला जेव्हा ती सांगते तेव्हा मी तिला म्हणतो की उगाच घाबरू नकोस, तसं काही नसणार आहे म्हणून. ॲक्च्युली काय आहे ना गोवर्धन, की या बायका जरा या विषयामध्ये जास्तीत सेन्सिटिव्ह असतात. आमच्या शालिनीला हीच शंका आली. अच्छा अच्छा. एनिवे, आज दोघं जण येत आहेत, मग आपण बोलूया त्यांच्याशी. चालेल. सॉरी मी तुम्हाला भलत्या वेळा डिस्टर्ब केलं. कमाल करताय गोवर्धन, डिस्टर्ब काय केलं? इट्स ओके, ॲब्सोल्युटली ऑल राईट. गुड नाईट सर. आज धावरावरी करायला फारच वेळ केला. अहो तुम्हाला काही दूध वगैरे हवंय का? अहो हे काय चाललंय? कुठे चाललात तुम्ही? काय आहे? तुम्हाला आता तुमच्या खोलीत झोपणं पण अवघड झालंय का? एवढा त्रास होतोय माझा? का मला मुलांसमोर लाजवताय? काय चाललंय हे? बास करा आता हे सगळं. आज काय तो सोक्षमोक्ष लावायचाच आहे मला. बोला माझ्याशी. सोक्षमोक्ष तर कधीच लागलंय. आपल्या दोघांच्या संसारात आता जीवच उरलेला नाहीये. उरलंय ते फक्त बास बास बास. असं नका बोलू, खरंच नका बोलू. त्रास होतो मला. का असं बोलता तुम्ही? हे असलं बोलणं मी नाही खपवून घेणार याच्या पुढे. अहो या. या काय, कसं काय, कशी काय झाली ट्रिप? चांगली झाली. म्हणजे मजा आली. अरे मग इतक्या घाईने कशाला परत आला? गेलाच होता तर एक 10 दिवस राहायचं होतं. नाही, ऍक्च्युली राहणारच होतो आम्ही,
पण खूप विचित्रच होतं वातावरण आणि थंडी खूप खूप होती. आणि आम्ही फिरायला बाहेर पडलो तेव्हा अचानक पाऊस पडायला लागला आणि आम्ही दोघेही भिजलो. हॉटेलवर येईपर्यंत मुक्ताला बराच तापही भरला होता. त्यामुळे विचार केला की तिथे थांबण्यापेक्षा घरीच आलेलं बरं, नाही का? नाही नाही, ते अगदी बरोबर केलं तुम्ही. कमाल आहे तुम्हा दोघांची. एवढ्याशा थंडी वाऱ्याला काय घाबरता? पुढे कितीतरी उन्हाळे पावसाळे सोसायचे. अहो शालिनी, तुम्ही गप्पा काय मारताय यांच्या बरोबर? यांना फ्रेश होऊ द्या ना आणि यांची जेवाय खायची सोय करा. हो हो, मी जेवणाची तयारी करते. या. चला चला, तुम्ही फ्रेश व्हा. कमान, गो 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 गो. चला चला, फ्रेश व्हा लवकर. कमान. हॅलो. बोला अरुणराव, काय म्हणताय? ठीक आहे. अगदी खरं सांगायचं तर फारसा ठीक नाहीये. काय हो, काय प्रॉब्लेम आहे? काही नाही. तिकडे कंपनीत नवीन युनियनचा ताप आणि इकडे घरी आल्यानंतर बायको हातात पॅड आणि पेन देते. कशासाठी? लग्नाच्या याद्या करायला. अरुणराव, आपण पुरुष हे सगळं कितीही विसरलो ना तरी बायकांच्या हे सगळं पक्क लक्षात असतं. मग काय करायचं? कशाबद्दल? राकेश आणि ज्योतीच्या लग्नाबद्दल दिवाकर साहेब. हा हा एकदा भेटूया आणि काय ते ठरवून टाकूया ना. हा हा, भेटूया ना. अरुणराव, अहो लग्नाची गाठ तर बांधलीच आहे. आता फक्त अक्षता कधी टाकायच्या एवढं ठरवायचं. मग कधी भेटताय? मी एक काम करतो, मेघनाशी बोलतो आणि मग ठरवूया ना. ओके. ओके. काय ग, सगळं ठीक आहे? हो ठीक आहे. कशी झाली गोव्याची ट्रिप? खूप छान झालं. अजूनही तसं गोवा छान आहे नाही? खूप छान आहे. मी आणि सागर तिकडे खूप फिरलो. सगळी देवळं बघितली, बीचेस वर गेलो, मजा आली. मग इतक्या लवकर का परत आला? राहायचं ना 4 दिवस. ऍक्च्युली ना काकू, आम्हाला तिथे खूप बोर झालं. म्हणजे का? अहो काकू, आम्ही दोघंच तिकडे 8 दिवस एकमेकांशी काय बोललो असतो. म्हणजे 4 दिवसातच आमचं सगळं गोवा हिंडून झालं.
आणि बोलण्याचे सगळे टॉपिक्सही संपले. मग काय बोर झालो आम्ही. कमाल आहे तुमची. खरं सांगू का मुक्ता, तुम्ही लगेच परत येणार हे कळल्यावर काळजीच वाटली होती. पण आता तू म्हणतेस तेही बरोबरच आहे. आता हनीमूनला गेलं म्हणजे 8 दिवस राहिलंच पाहिजे, अशी जर कोणी सक्ती केली तर बोर होणारच नाही का? हो की नाही? आता एक गोष्ट अगदी खरी सांगशील? काय? सागर आणि तू म्हणजे तुमच्या दोघांचं पटतंय ना? हो काकू. आणि न पटायला काय झालंय? आम्ही दोघांनी आमच्या पसंतीनेच लग्न केलंय ना. पण सागर नीट वागतो ना तुझ्याशी? काकू, आता तुम्ही ही शंका मनातनं प्लीज काढून टाका. सागर सारखा नवरा मला मिळाला ना, हे मी माझं भाग्य समजते. कधी कधी ना मला असं वाटतं की सागरच्या मनाने मी तर कुठे कमी पडत नाहीये ना. छे, अगं काहीतरीच काय. तू ये आवरून. बोलवलंस? हो, या ना, बसा. कशी झाली गोव्याची ट्रिप? चांगली झाली. लवकर का परत आला तेवढे? सांगितलं ना मी, काहीतरी विचित्रच वातावरण होतं. आणि म्हणजे आम्ही फिरायला गेलो तर पाऊसच पडायला लागला अचानक. आम्ही भिजलो आणि मुक्ताला खूप ताप भरला. म्हणून आम्ही तिकडे राहण्यापेक्षा इकडे आलो. आणि इथे एवढ्या माणसांची सवय झाली आम्हाला, आणि तिथे आम्ही दोघेच. कंटाळा आला. तुम्ही नक्की खरं बोलताय ना? हो, खरं सांगतोय. काही प्रॉब्लेम नाही आहे ना? प्रॉब्लेम काय असणार?
नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर मी सर्वात आधी तुलाच सांगेन. हो, पण तरी काळजी वाटते. आजी, मुक्ता मला आवडते हे मी सर्वात आधी कोणाला सांगितलं? तुलाच ना. मग जर काही प्रॉब्लेम असेल तर ट्रस्ट मी सर्वात आधी तुलाच सांगेन. तू नको काळजी करूस. शांत झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. काय रडतेस का तू? काय झालं असेल रे तिकडे? तुझ्याशी तरी नीट काही बोलली का? बोलली नाही, पण बोलण्यात काहीतरी कमी होतं. म्हणजे तो उत्साह नव्हता नेहमीचा. अर्थात तिच्याशी बोलल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही. आपल्याला कदाचित भास होत असेल तसं असेल तर वेल अँड गुड. तसं झालं ना तर देवच पावला बाबा. किंवा कदाचित असंही असू शकेल की म्हणावी तशी त्या घरात रुळली नसेल किंवा आपली आठवण तिला येत असेल. अरे, आठवण येते म्हणून रडायला शाळेतली मुलगी आहे का ती? हा, आता घरातलं टेन्शन समजू शकते मी. एकीकडे तिच्यावर मनापासून प्रेम करणारा सागर, मा, शालिनी वहिनी, तर दुसरीकडे सतत तिला कुसकं नासकं बोलणारी ती मेघना, तिला सतत पाण्यात पाहणारे विनी आणि राकेश. असं सगळं वातावरण आजूबाजूला असल्यावर घाबरल्यासारखीच होणार ना ती. मी एक काम करतो, मी उद्या सागरशी बोलतो. त्याला विचारतो की 2-4 दिवसासाठी त्याला आमच्याकडे पाठवतोस का म्हणून. अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. पोर इकडे 4 दिवस येऊन राहिली ना तर तिलाही बरं वाटेल आणि आपलाही जीव भांड्यात पडेल. तसं झालं तर सगळं टेन्शनच निघून जाईल. त्यातून काही प्रॉब्लेम असला निदान सोल्युशन काढायला वेळ तर मिळेल. प्रॉब्लेम नसलाच तर उत्तमच आहे. तसंच हो रे बाबा. तू जा, टेन्शन करू नका, जाऊन झोप जा. मुक्ता, तू का ग असं केलंस? माझं काय चुकलं होतं? आणि जर काहीच चुकलं नव्हतं तर मग मला ही शिक्षा का? सागर, मुक्ता माझी कोण आहे हे तुला माहित नव्हतं? मग तरीही याचा अर्थ तू जाणून बुजून माझ्यावर घाव घातलायस.
ठीक आहे. तुम्हालाही मी सुख मिळू देणार नाही मिळू देणार. आज तुम्ही हनीमून अर्धा टाकून आलात. उद्या तुम्हाला संसार अर्धा सोडावा लागेल. आज मी जसा तडफडतोय तसेच तुम्हीही तडफडाल. आय प्रॉमिस.